हॅलो फ्रेंड, आजचा ब्लॉग होता. आज मी ट्रॉलर्स क्लिनिंग करायला घेतल्या होत्या. चला म्हटलं आज ट्रॉल्यांची क्लिनिंग केली. मग मी सर्वात प्रथम सगळं ट्रॉल्या काढून घेतल्या होत्या. पूर्ण म्हणजे 3-3 सेटचं मी ट्रॉल्या साफ केल्या, कारण की पूर्ण जर काढला ना खूप पसारा होऊन जातो. मग सर्वात प्रथम पूर्ण झाडून काढलं, त्याच्यामध्ये तिथे सगळे बाहेर काढले, सगळे सामान वगैरे त्याच्यातलं. आणि मग छान झाडून घेतलं पहिले आणि मग पुसून घेतलं छान. आणि तर मग मी सगळंच असं 3-3चं सेट असं ट्रॉल्यांचं पहिले बाहेर काढून मग पुसून मग 3 लावून पुन्हा 3 अशा प्रकारे मी क्लिनिंग केली होती. तर मग आता मला लावायचं होतं. मग पुसून वगैरे घेतलं आणि बघा मी याच्या हा ट्रे आहे ना छोटा, तर मग मी हा 3 सेटचा ट्रे घेतला. त्याच्यामध्ये वाट्या ठेवते ते तुम्हाला एक बॉटलचा ट्रे होता. असं 3 सेट घेतला होता मी मागे, तर मागच्या वर्षी घेतला होता मी. तर मी याच्यामध्ये वाट्या ठेवत असते. तर मग बघा मी सगळ्या वाट्या मग ऑर्गनाईज करते. इकडे तिकडे पसरून जातात वाट्या, तर एका ट्रेमध्ये वाट्या ठेवल्या की मग सापडून जातात पटकन, तर लहान मोठ्या वाट्या. तर मग अशा प्रकारे मग मी वाट्या ऑर्गनाईज करत होती. तर मग ह्या ट्रेमध्ये माझ्या सगळ्या वाट्या, प्याले छोटे, तर मग याच्यामध्ये बसतात. तर अशा प्रकारे मी ऑर्गनाईज करत होती. तर मग मी तेच ठेवत होती आता. तर मी सगळ्या ट्रॉल्या असं 3-3 काढून पुसून छान ओल्या कपड्यानी वगैरे, आणि आतमध्ये चांगला स्प्रे मारला होता, डेटॉल वगैरे टाकून, थोडंसं फिनाईल वगैरे टाकलं होतं आणि मस्त छान वाळू दिलं होतं. फॅन लावून थोडंसं सुकू दिलं होतं. त्याच्यानंतर मग मी ट्रॉल्या व्यवस्थित त्याच्यामध्ये फिट केल्या आणि आता मी ऑर्गनाईज करत आहे. खूप सारं तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये नाही येऊ शकत, कारण की त्याच्यामध्ये स्टोरेज खूप फुल होऊन जातं माझ्या मोबाईलमध्ये. तर बघा आता हे पापड आहे, पापडाचा डब्बा. तर मग मी म्हणजे धुवून घेतला होता आधीच. वाळवले होते पापड. मग आता मी तुम्हाला सांगत आहे, मी अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवते. हे सगळे पापडच आहे. तर उडदाचे पापड, मुंगाचे पापड आम्ही विकतच आणतो. आधी करायचं घरी, आत्ता सध्या काही करणं नाही होत, तर आम्ही उन्हाळ्यामध्ये तसे विकतच घेऊन येतो. तर मग मी ह्या डब्यामध्येच माझे पापड राहतात, म्हणजे कधी तळायला वगैरे मग जवळ असले की भरतात. याच्यात मी मसाल्याचा डब्बा होता. आधी हा माझा जुना डब्बा होता, मी याच्यात तिखट मीठ वगैरे ठेवत होती, पण आता आम्ही स्टीलच्या डब्यात ठेवतो. तर हा असाच होता. तर मग याच्यामध्ये मिसळपाव मसाले, चकलीचा मसाला वगैरे याच्यात मी ऑर्गनाईज करून ठेवून दिला, म्हणजे लगेच लक्षात राहतो. तर मी ह्या मसाल्यासाठी खास करून ठेवलेला. हे हळदी कुंकासाठी मला वाणात आलेलं होतं हा म्हणून मी ते ठेवलं तिथेच. तर बघा हे आमचे कोणी पाहुणे वगैरे येतात तेव्हा मग मी ह्या प्लेटा देत असते. तर मग हा सेट मी पुसूनच घेते, रोज डेली नाही यूज करत आम्ही. आणि एक तो आहे तो जुना आहे खूप, तर मी असंच ऑर्गनाईज करून ठेवलं होतं एका खणामध्ये मधातल्या. तर पटकन कोणी आलं की पटकन देता येते. अशा प्रकारे मी माझं ऑर्गनाईज करत असते किचन वगैरे. तर माझं बरंच सामान त्याच्यामध्ये ट्रॉल्यामध्ये सगळं बसून जातात, एक प्रकारे सगळं होऊन जातात त्याच्यामध्ये. तर मी अशा प्रकारे ऑर्गनाईज करत असते. किचनमध्ये मी चेंज करत राहते, कधी ही वस्तू तिकडे ती वस्तू तिकडे. मला अशा गोष्टी खूपच आवडतात. तर हा माझा जुना सेट होता, तर तो आता मी सध्या यूज नाही करत. तर म्हटलं असो आपल्यासाठी म्हणून मी ते ठेवून दिलेला होता. आणि हे माझ्या चहाचा गंज, तो पितळचा नाही का. तर मग इथे माझे खालच्या याच्यामध्ये ट्रॉलीमध्ये माझे गंज राहतात. ते आम्ही असे रेग्युलर नाही यूज करत. हा चहाचा करते, खूप कोणी आलं गेलं तर लागतात म्हणून मग कधी यूज करते. आणि हा पोळ्याचा डब्बा आहे. तर मग मी असं ऑर्गनाईज करते, जे उपयोगात पडणारे भांडे वगैरे. तर हे असे उपयोगात करते. बघा किती कचरा निघाला ना, खूप क्लीन केली. तर हा बॉक्स आहे पहिला फर्स्टवाला. तर याच्यामध्ये मी तेलाची कॅन ठेवलेली आहे, बेसनाचा डब्बा राहतो,
तेलाची कॅन पण आहे, बेसनाचा डब्बा ठेवलेला आहे आणि हा आहे फरसाण वगैरे ठेवला आहे आणि बिस्किटचा रेग्युलर वापरण्यात येणारे बिस्किट टोस्टचा डब्बा आहे. हा आमचा कणकेचा डब्बा आहे. तिकडे पण कोटी आहे, ती पण कणकेचीच आहे. मागच्या साईडला आहे, त्याच्यामध्ये मसाले वगैरे ठेवलेले आहे. तर मसाले म्हणजे सामान आणून ठेवला, मसाला करायचाच आहे. तर मग अशा प्रकारे हा बॉक्स आहे. ते सगळं माझं त्याच्यामध्ये बसतात. तर हे चमच्याचं ट्रे आहे. याच्यात रेग्युलर चमचे आहे, जे आपल्याला लागणारे वस्तू तळण काढायसाठी चम्मच वगैरे. तर मग मी याच्यातच ठेवून दिलेले होते आणि याच्यात सगळे रोजचे भाजीचे चमचे वगैरे चाकू सगळं याच्यामध्ये बसतात. तर मग तुम्हाला मी हा बॉक्स तुम्हाला सांगितलं स्वतः ऑर्गनाईज केलेला. तर एकदा सांगते, अशा प्लेटा वगैरे ठेवलेल्या होत्या मग मी त्याच्यामध्ये, आणि वाट्या वगैरे असे डब्बे जे आपल्याला नाही लागत ते मी अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवतो. पापडाचा डब्बा आहे तो. याच्यामध्ये वाटे ठेवलेले आहे मला कणिक वगैरे भिजवासाठी, काही धुवाचं वगैरेला चाळण्या वगैरे. तर असं मी असा तिन्हीचा हा ऑर्गनाईज करून ठेवलेला. हे रेग्युलर आता हा तिखट मिठाचा डब्बा आता मी यूज करते रोज. आणि हा वरती ठेवला होता मी मसाल्याचा मॅजिक मसाल्याचा, तो मी आता त्याच्यात जागा होती तो ठेवून दिला होता. आणि हे आहे माझे रोजचे डेली यूजसाठी वापरणारे कपडे, हात पुसायचे वगैरे किंवा पोळ्या वगैरे ठेवतो ना आपण, ते त्याच्यामध्येच ठेवलेले आहे त्याच्यात. आणि हे ग्लास वगैरे प्लेटा हा अशा प्रकारे. याच्यामध्ये ताटं रोज जेवण करण्यासाठी उपयोग पडणारे अशा प्रकारे हे तिन्हीचा. आणि याच्यात सांगते, तेलाची कॅन आहे, मिठाचा डब्बा आहे, साखरेचा डब्बा आणि चहापत्ती अशा प्रकारे. तर कॉफीचा पण होता पण मी काढून टाकला. कॉफी सध्या आम्ही पित नाही, कधीच पितो, तर मी ते ठेवलं सध्या, आता काही काढला नाही. तर अशा प्रकारे तर इकडे आमचे याच्यामध्ये सिलेंडर वगैरे आणि इडलीचं पात्र आणि एक टोपली ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये कांदे वगैरे ठेवलेले होते. बस एवढंच सामान आहे. आता याच्यामध्ये गंज, जे आपल्याला रेग्युलर उपयोगी पडणारे भाताचे डबे, पोळ्याचे स्पॉट, आणि खालच्या याच्यामध्ये ते पण कमी लागणारे गंज आहे. त्याच्या छोटा कुकर वगैरे ठेवलेला आहे. अशा प्रकारे मी ऑर्गनाईज केलं. इकडे बेसिंगचं, तर इकडे छोटंसं कांदे आपण ठेवतो ना म्हणजे भाजीचं छोटंसं डस्टबिन केलं आहे ते वाटं. छोटंसं म्हणजे फक्त नाही का भाजीचेच कचरा राहतो, भाजी चिरलेला. ही वॉटर बॅग जे बिनकामाच्या वस्तूच्या, तर तिथं मडका आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही लसूण ठेवलं आहे. लसूण खूप छान दिवस टिकतात. आणि याच्यात कॅरी बॅग जे किराणा वगैरे आणला तर त्याच्यात ठेवून तो अशा प्रकारे ऑर्गनाईज केलेला आहे. तर अशा प्रकारे आज मी ट्रॉल्या साफ करून घेतल्या आणि स्वच्छ झालं माझं आज किचन म्हणजे इकडलं. आता उद्या मला स्टीलचे डबे घासायचे आहे आणि छान मस्त पुन्हा छान ऑर्गनाईज करायचं आहे. अशा प्रकारे आजची ही क्लिनिंग झाली. आणि आता मी मस्त हातपाय वगैरे धुवून मस्त चहा वगैरे पिली. आता मला खिचडी मांडायची होती. म्हटलं चला आता तुमच्यासोबत गप्पा मारते आणि खिचडी मांडते. कसा वाटला आजचा ब्लॉग? बाय बाय.